पाहूया बातम्या विस्तारानं। मिकी पाशेको यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ लुईस बर्जल लाच प्रकरणात तुरुंगात असलेल्या माजी बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचीही जामिनावर सुटका झाली। चर्चिल आलेमाव आणि जायकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्या जामीन अर्जावर पणजी विशेष न्यायालयात सोमवारी निवाडा झाला। यावेळी चर्चिल यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली। चर्चिल आणि वाचासुंदर यांच्या जामिनावरील युक्तिवाद मागील आठवड्यात संपलं होतं आणि निवाडा राखून ठेवला होता। वाचासुंदर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती, तर चर्चिल अर्जावर बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला होता। वाचासुंदर यांचा हा तिसरा जामीन अर्ज होता, तर चर्चिल आलेमाव यांचा चौथा। दोघांचेही जामीन अर्ज यापूर्वी फेटाळले होते। चर्चिल यांनी विशेष न्यायालयाच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात दिलेलं आव्हानही खंडपीठानं फेटाळलं होतं। त्यानंतर आरोपपत्र दाखल केल्यानंतर बदललेल्या स्थितीला अनुसरून त्यांनी या नव्यानं याचिका दाखल केल्या होत्या। त्यामुळे या प्रकरणात न्यायाधीश भारत देशपांडे काय निवाडा देतील याबद्दल उत्सुकता होती। दरम्यान 17 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या दरम्यान गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी वारका येथील चर्चिल आलेमाव यांना त्यांच्या घरून अटक केली होती। तेव्हापासून ते तुरुंगाची हवा खात होते। अखेर त्यांना सोमवारी न्यायालयानं दिलासा दिला।